म्हणजे इव्हन आता 10वीपर्यंत मुलं बऱ्यापैकी आईवडिलांचं ऐकतात, कंट्रोल्ड असतात. पण एनिवेज 10वी जशी संपते त्यानंतर जसे ते कॉलेजला जातात त्यांचं बिहेवियर चेंज होतं. बिहेवियर त्याचं चेंज होतं. त्याची मला अशी वाटते की 10वीत त्यांना जे पर्सेंटेज मिळतात बघा, म्हणजे आजकालच्या मुलांचे 10वीचे पर्सेंटेज धो पर्सेंटेज असतात, 95, 96, 97, 98, 99. त्यामुळे कसं आहे, 2 गोष्टी असतात. मुलाचा एक तर कॉन्फिडन्स खूप वाढतो. मुलगा म्हणतो मम्मा मी शेवटच्या 2 महिन्यात अभ्यास करून 95% काढले. बरोबर आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर मग आईवडिलांना असं वाटते की हां त्यांनी जे बोललं तो प्रूव्ह करून दाखवला आहे. त्यामुळे मग पुढचं जे एज्युकेशनमध्ये पॅरेंट्स त्याच्यावर विश्वास ठेवून थोडं सोडून देतात, त्याला रिलीज करतात. तो कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमध्ये मित्रमंडळी, आणि जसं मग एखाद्या 11वी 12वीच्या पोर्शनला आला तो शिकायला आला तर ते 11वी 12वीचा सिलेबस कम्प्लिटली डिफरंट आहे ॲज कम्पेअर्ड टू 10. मग ते पर्सेंटेज आणि इकडला सिलेबस यांचा काहीच ताळमेळ नसतो. त्यामुळे जशा पहिल्या टेस्ट वगैरे व्हायला लागतात, मग पहिल्या टेस्ट झाल्या की मार्क कमी आले की मग पॅरेंट्स रिव्हर बॅक करायला लागतात. तुझे 10वीचे एवढे पर्सेंटेज होते, इथं तर तुला 40च पडले, तुला तिकडे 95 पडले. कारण पॅरेंटच्या डोक्यात काय असतं, आता तो 95चा स्टुडंट आहे, म्हणजे आता पुढचे सगळे पर्सेंटेज त्याचे 95च्या पुढे झाले पाहिजे. पण असं होत नाही ना. 11वीत गेल्यानंतर लगेच त्याचे पहिल्या स्टेजमध्ये 20-20% ड्रॉपडाऊन होतात. त्यामुळे मग पॅरेंट्स तिथं गोंधळ करावा सुरू होऊन जातो आणि मग मुलं चिडचिड करायला लागतात. तुला समजते काय, तो अभ्यास किती अवघड आहे. बरोबर आहे की नाही. खरंच अभ्यास अवघड आहे, अभ्यास इझी नाही आहे. पण याच्यात 2 गोष्टी आहे की पॅरेंट्सनी समजून घ्यायला पाहिजे खरंच अभ्यास अवघड आहे, मुलांनी समजून घ्यायला पाहिजे की ते जे विचारताय ते पॅरेंट्सनी विचारतायत आणि पॅरेंट्सच आपल्याला हक्काने विचारू शकतात, बाकी दुसरं कोणीच नाही विचारू शकत. ओके, तर तो गोंधळ सॉल्व्ह करण्यासाठी शांततेत कम्युनिकेशन प्रॉपर. कारण वयाच्या 16 वर्षानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर आपण म्हणतो ना बायोलॉजिकल थोडे हार्मोन्स चेंज होतात, मुलांचे स्वभाव चेंज होतात. त्यामुळे थोडंफार आपल्याला मुलांच्या डायरेक्शननी विचार करावा लागतोच. एखादी गोष्ट आपल्याला थोपवता कारण नाही. आजकालची मुलं ऐकत नाहीत.